मित्र आणि मैत्रिणींनो, लॉकडाऊन म्हटल्यानंतर आपल्या समोर काय चित्र उभं राहतं? कोविडच्या वेळची भयावह परिस्थिती, सुनसान रस्ते, मेडिकल इमर्जन्सी, लोकांची झालेली दयनीय अवस्था. अशाच प्रकारची काहीशी अवस्था आजच्या जगामध्ये आहे का? किंवा अशाच प्रकारची काही अवस्था निर्माण होऊ शकते का? 2026 साली एनर्जी लॉकडाऊन लागू शकतं का? याविषयी आत्ता आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इराण किंवा इस्रायल आणि USA यांच्यामधील जे कॉन्फ्लिक्ट आहे, त्या कॉन्फ्लिक्टचा परिणाम संपूर्ण जगाच्या ऊर्जा क्षेत्रावर झालेला आपल्याला दिसून येतो. पण सर्वप्रथम आपण समजून घेऊया, एनर्जी लॉकडाऊन म्हणजे काय. एनर्जी लॉकडाऊन हे कोविड सारख्या लॉकडाऊन सारखी परिस्थिती नसते. एनर्जी लॉकडाऊन म्हणजे ऊर्जेचा नियंत्रित वापर करणे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्राधान्यक्रमानुसार वितरण करणे, म्हणजे ऊर्जा ही प्रायोरिटी इसेन्शियल सेक्टरला प्रोव्हाइड करणे. हे संपूर्ण लॉकडाऊन कोविड सारखं नसतं. ऊर्जा वापरावर फक्त निर्बंध घातले जातात क्रायसिस मॅनेजमेंट करण्यासाठी आणि इसेन्शियल सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी. भारताची ऊर्जा संरचना जर आपण पाहिली, एनर्जी स्ट्रक्चर, तर भारत हा जगातील 3rd लार्जेस्ट इलेक्ट्रिसिटी प्रोड्युसर आहे. पण तरी सुद्धा फॉसिल फ्युएलसाठी ट्रान्समिशन लॉसेसमुळे किंवा इन्फ्रास्ट्रक्चर गॅपमुळे आपण या संदर्भात ऊर्जेच्या बाबतीत थोड्याफार प्रमाणात का होईना मागे पडतो आहोत. आता आपल्या देशासमोरील समस्या काय आहे? समस्या आहे आपली डिमांड खूप जास्त आहे, तुलनात्मकदृष्ट्या सप्लाय खूप कमी आहे. आपण विशेषतः तेल आणि LPG साठी इम्पोर्ट डिपेंडन्सीवर पूर्णपणे या संदर्भात आधारलेलो आहोत आणि आपल्याकडे इनसफिशियंट एनर्जी यूज आहे. 2026 सालचा ट्रिगर पॉइंट काय? तर पोस्ट कोविड डॅमेज जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आर्थिक ऍक्टिव्हिटी वाढली, त्यामुळे ऊर्जेची मागणी अचानक वाढलेली आहे. मग त्यामुळे या संदर्भात कोल शॉर्टेज किंवा लॉजिस्टिक बॉटलनेक्सचा आपण सामना करत आहोत. जागतिक पातळीवर इंधनाच्या बाबतीत अनिश्चितता आहे. इम्पोर्ट बिलमध्ये वाढ झालेली आहे. त्याचा संदर्भ आहे ते म्हणजे आता सगळ्या जगासमोर असलेलं भीतीदायक चित्र. ते म्हणजे कसं? तर इराणने काय केलेलं आहे, ही हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल ठेवलेला आहे. त्यामुळे जगातील जे तेल प्राइस आहेत किंवा सगळे क्रूड ऑइल प्राइस जे आहेत ते हाईक झालेले आहेत. इस्रायलने इराणवर हमला केला फेब्रुवारी 2026 मध्ये. इराणने रिटॅलिएशनच्या बाबतीत या संदर्भात तीव्र युद्ध तयार झालं आणि हॉर्मुझची जी खाडी आहे ते हॉर्मुझच्या खाडीवरती नियंत्रण प्रस्थापित झालं, ती थोडीशी बंद झाल्यासारखी झाली. तर या खाडीचं महत्व, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं महत्व आहे. जगातील नियर अबाउट 20 ते 30% पेट्रोलियम ट्रेड हा एकट्या इथून चालतो. जगातील तब्बल 20% पेट्रोलियम ट्रेड जो आहे तो या मार्गाने चालतो, या मार्गाने भारतात चालतो. हा नॅरो चेक पॉइंट आहे अप्रॉक्सिमेटली 33 किलोमीटरचा. त्यामुळे इराणचं कंट्रोल युद्धजन्य परिस्थितीमुळे ऑइल प्राइसेस 35% वाढलेले आहेत आणि ग्लोबल सप्लाय चेन जी आहे त्याचं डिसरप्शन झालेले आहे. भारतासमोरचा धोका काय आहे? भारतासमोरचा धोका आहे की भारत हा या बाबतीत पूर्णपणे इम्पोर्ट डिपेंडन्स आहे. भारत हा जगातील 3rd लार्जेस्ट क्रूड ऑइल इम्पोर्टर आहे, 2nd लार्जेस्ट LPG इम्पोर्टर आहे. म्हणून आपलं अवलंबित्व पूर्णपणे वेस्ट एशियावरती आहे. 80 to 90% क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो आहोत. LPG आपण कतार किंवा सौदी अरेबिया आपण इम्पोर्ट करत आहोत आणि हॉर्मुझ वरती तब्बल 50% एनर्जी इम्पोर्ट जी आहे आपला तो हॉर्मुझ मधून होतोय. त्यामुळे तिथं युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे भारतावरती हे संकट आहे. त्यातल्या त्यात आपलं LPG क्रायसिस थोडंसं स्ट्रॉंग आहे. 22 जहाजांमध्ये अप्रॉक्सिमेटली 3.2 लाख टन LPG आपला अडकलेला आहे. विकली LPG फ्लो आपला 1/3 कमी झालेला आहे, 1/3 ने. त्या डोमेस्टिक प्रोडक्शन जे आहे ना ते फक्त 41% डिमांड कव्हर करू शकते. त्यामुळे सिलेंडर सप्लाय डिले होणे, प्राइजेस वाढणे किंवा हाऊस होल्ड आणि अर्बन प्रभावित होणे हे समस्या होऊ शकतात. पण सरकारने तात्काळ पावलं उचलत फ्युएल रेशनिंग केलेलं आहे, प्रायोरिटी अलोकेशन केलेलं आहे, डिमांड साइड मॅनेजमेंट सरकार करत आहे, पॉवर कट्स करत आहे, इंडस्ट्रियल कन्झम्पशन थोडंसं कमी करण्यास सांगितलेलं आहे आणि पब्लिक अवेअरनेस कॅम्पेनिंग जे आहे ते भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. याचा परिणाम अर्थातच इन्फ्लेशन म्हणजे महागाईमध्ये होऊ शकतो, कारण फ्युएल प्राइजेस वाढत आहेत.
ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढत आहे, फूड इन्फ्लेशन सुद्धा वाढू शकतं. सरकारवर फिस्कल प्रेशर म्हणजे सार्वजनिक वित्त यावरती प्रेशर निर्माण होऊ शकतं, कारण सबसिडीचं बर्डन वाढेल. इंडस्ट्रियल शटडाऊनचा काही प्रमाणात धोका होऊ शकतो एनर्जी जर शॉर्टेज जास्त प्रमाणात निर्माण झाला तर. पण गव्हर्नमेंटने याबाबत या संदर्भात पूर्णपणे तयारी केलेली आपल्याला दिसून येते. गव्हर्नमेंटने तयारी कशा प्रकारे केलेली आहे? गव्हर्नमेंटने तयारी केली, हे संकट एनर्जी सिक्युरिटी इज इक्वल टू नॅशनल सिक्युरिटी अशा संदर्भात आपण पाहतो. आपल्याला काय समजलेलं आहे आता आपण, की आपला ओव्हर डिपेंडन्स आहे वेस्ट एशियावरती, रिन्युएबल ट्रान्झिशन आपलं स्लो आहे, स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आपले खूप इनसफिशियंट आहे. त्यामुळे इंडिया जो वेस्ट एशियावरती डिपेंड आहे पूर्ण, तर त्याबाबतचे क्रुशियल रिलेशन्स जे आहेत ते क्रुशियल रिलेशनशिप या संदर्भात आपल्याला आता रिराईट करावे लागतील आणि मल्टी अलाइनमेंट स्ट्रॅटेजीवरती या संदर्भात भर द्यावा लागेल, ज्यासाठी एनर्जी डायव्हर्सिफिकेशन, रिन्युएबल ट्रान्झिशन किंवा स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. मग भारतातील परिस्थिती काय आहे? तर एनर्जी लॉकडाऊन खरोखर आपल्याकडे धोका आहे का, असं होऊ शकतं का? तर याचं उत्तर डायरेक्ट उत्तर आहे नाही. एनर्जी लॉकडाऊन हा इमिजिएट थ्रेट नाही. का? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण आहे भारताकडे पुरेसं कोल रिझर्व्ह आहे, विविध एनर्जी सोर्सेस आहेत, कोल आहे, रिन्युएबल आहे, इम्पोर्ट डायव्हर्सिफिकेशन आहे, बॅकअप मेकॅनिझम आहे. त्यामुळे पॅनिक बेस्ड लॉकडाऊनची गरज नाही. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, परिस्थिती गंभीर आहे पण पॅनिक होण्याचं कारण नाही. कोविड सारखी फक्त प्रिपेअर्डनेसची कंडिशन जी आहे ती आपल्याला करून ठेवायची आहे. नागरिकांनी थोडं शांत आणि अलर्ट राहण्याचं फक्त आवाहन केलेलं आहे. सरकारने उपाययोजना साध्य करत कोणताही एनर्जी लॉकडाऊन घोषित केलेला नाही. 24/7 मॉनिटरिंग कंट्रोल आपण फक्त ठेवणार आहोत. पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे ॲडेक्युएट स्टॉक आपण करत आहोत, बरोबर. मिनिस्ट्रीज म्हणजे एक्सटर्नल अफेअर, पेट्रोलियम हे कोऑर्डिनेट करत आहेत आणि हे क्रायसिस कम्युनिकेशन मॅनेजमेंटचे एक उत्तम उदाहरण आहे. पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. आपण कोविडच्या काळापासून ते 2026 पर्यंत स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह वाढवलेले आहेत, इम्पोर्ट सोर्सेस डायव्हर्सिफाईड केलेले आहेत, मिलिटरी सपोर्ट आपण स्ट्रॉंग नेव्ही सपोर्ट केलेला आहे. एलपीजी ऍक्सेस आपला पूर्वी खूप कमी कव्हरेज होता, आता नियर अबाउट 10 कोटी हाऊस होल्ड पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आपण थोडेसे पॉझिटिव्ह साईडला आहोत. मग सामाजिक भीती का पसरली, अशी परिस्थिती का निर्माण झाली की आपल्याकडे एनर्जी लॉकडाऊन लागते की काय? त्याचं कारण आहे आपली कोविडची मेमरी ट्रिगर झालेली आहे, कम्युनिकेशन मिसइंटरप्रिटेशन झालेलं आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी जी आहे ना, त्यांनी प्लॅन करताना कन्फ्युजन निर्माण केलेला आहे. तो 10 पॉइंट प्लॅन आहे. मग मिसइन्फॉर्मेशनमुळे एक इकोसिस्टीम तयार झाली आणि मास सोसायटी जी आहे, डिजिटल मीडिया जो आहे, त्याच्यामुळे एक रॅपिड पॅनिक कंडिशन्स आपल्या आजूबाजूला निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही. ऑइल डिमांड आपण कमी करणं आवश्यक आहे, बरोबर. सरकार त्यासोबतच सांगत आहे की वर्क फ्रॉम होम जास्तीत जास्त झालं पाहिजे. कार फ्री संडेज किंवा अल्टरनेट ड्रायव्हिंग मेथड वापरल्या पाहिजेत. स्पीड लिमिट आपण वापरला पाहिजे. अशा काही छोट्या छोट्या मेजर्सवरती आपल्याला या संदर्भात भर दिला पाहिजे. ऑफिशियल आपली पॉलिसी नाही लॉकडाऊनची, फक्त अवेअरनेस म्हणून आपण ह्या गोष्टी या संदर्भात करत आहोत. सरकारने आपली भूमिका मांडताना स्पष्ट सांगितलेलं आहे. हरदीप सिंग पुरी मंत्री यांनी की एनर्जी लॉकडाऊन बाबत कोणताही प्रस्ताव नाही, अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. सरकार रिअल टाइम मॉनिटरिंग करत आहे. सरकारची सध्याची कृती फक्त कंटिन्युअस मॉनिटरिंगची आहे. सप्लाय ॲश्युरन्स झाला पाहिजे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी हे अनइंटरप्टेडली अवेलेबिलिटी त्यांची झाली पाहिजे. क्रायसिस सेक्टर जे आहे, क्रिटिकल सेक्टर जे आहे, त्याला प्रायोरिटी मिळाली पाहिजे. कोऑर्डिनेटेड गव्हर्नन्स, सगळ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, म्हणून फक्त आपण काळजी घेत आहोत. म्हणजेच आपण काय करतोय तर प्रोएक्टिव्ह, कोऑर्डिनेटेड आणि टाइमली ऍक्शन घेण्यासाठी आपण ही पावलं उचललेली आहे. भारताने आधीही ग्लोबल क्रायसिस हँडल केलेले आहेत, कोविड, ऑइल शॉक, सप्लाय डिस्ट्रप्शन. त्यामुळे मल्टी लेवल कोऑर्डिनेशन करून फक्त आपण काळजी घेत आहोत, बाकी काहीही नाही. पब्लिकची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की पॅनिक व्हायचं नाहीये, या संदर्भात कुठल्याही प्रकारे अफवा पसरायची नाहीये, फॅक्ट चेक करायचे आहेत आणि
या संदर्भात क्रायसिस मॅनेजमेंटसाठी आपण कसं प्रिपेअर्ड असलं पाहिजे, या गोष्टी यातून आपल्याला सगळ्या शिकायला मिळतात. मग हाय व्हॅल्यू ॲडिशनल पॉईंट जर आपण एक्झाम ओरिएंटेड टाकले तर या घटनेमध्ये दोन पॅरलल रियालिटीज आहेत. एक रियालिटी आहे एनर्जी स्ट्रेस आहे, पण दुसरी आहे की गव्हर्नमेंट प्रिपेअर्ड आहे. सोशल मीडियामुळे पॅनिकनेस वाढतो, लॉकडाऊनचे रुमर्स म्हणजेच अफवा तयार होतात, त्यामुळे पब्लिकमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण तयार होतं. कुठल्याही प्रकारे एनर्जी लॉकडाऊनसाठी सरकार विचार करत नाही. एनर्जी स्ट्रेस मात्र आहे. पॉवर कट होऊ शकते, फ्युएल प्राइजेसमध्ये थोडीफार वाढ होण्याची शक्यता आहे, इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात जास्त परिणाम ग्रामीण भाग किंवा गरीब कुटुंबांवरती होऊ शकतो किंवा इनफॉर्मल सेक्टरवरती याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. याबाबत काळजी घ्यायची आहे. LPG बाबत आपलं फक्त शॉर्टेजची कंडिशन अशी आहे की सिलेंडर डिलिव्हरी डिले होऊ शकते. बरोबर, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या संदर्भात टोटल LPG कनेक्शन जे आहे ते नियर अबाउट 33 कोटीच्या आसपास आहे. आता याचा आर्थिक परिणाम असा आहे की ऑइल कंपन्यांवरती इम्पोर्ट कॉस्ट प्रेशर आहे. मग सरकारने त्याबाबत सुद्धा काही सकारात्मक निर्णय घेतलेले आहे, त्यामुळे पॅनिक सिच्युएशनची आवश्यकता नाही. सरकार गव्हर्नमेंट रिस्पॉन्सच्या माध्यमातून काय करते आहे, सरकार गव्हर्नमेंट रिस्पॉन्सच्या माध्यमातून बरोबर मल्टीलॅटरल टॉक आहे, डिप्लोमॅटिक स्ट्रॅटर्जी वापरत आहेत. डिप्लोमॅटिक स्ट्रॅटर्जी वापरून आपण अनेक पद्धतीने हा प्रयत्न करतो आहे की आपल्याकडे हे शॉर्टेज होणार नाही. इराणने सिलेक्टिव्ह पॅसेज अलाव केलेले आहेत. रशिया USA कडून आपण ॲडिशनल सप्लाय घेत आहोत. स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह जे आहेत त्यांनी आपल्याला या संदर्भात थोडासा आधार दिलेला आहे. फक्त आपला एक वीक पॉईंट आहे. तो वीक पॉईंट म्हणजे आपला LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे ना, तो रिझर्व्ह फार कमी आहे, काही दिवस असेल असाच आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी क्रायसिस मॅनेजमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. मग खरी परिस्थिती काय, तर कोणताही एनर्जी लॉकडाऊन घोषित नाही. फ्युएल सप्लाय पूर्णपणे बंद झालेला नाही. नेशन वाईड ब्लॅकआउट सिच्युएशन नाही. फक्त सोशल मीडियातील मिसइन्फॉर्मेशनमुळे कोविड लॉकडाऊन मेमरी ट्रिगर होते आणि चुकीचा अर्थ काढून एक परसेप्शन क्रिएट केलं जाऊ शकतं की एनर्जी लॉकडाऊन लागतो की काय. पण आपल्याकडे या बाबतीत अभ्यास करताना काही विकनेसेस आपले जाणवले. LPG रिझर्व्ह आपल्याकडे फार कमी आहे, काही दिवस शिल्लक राहिले इतकाच. वेस्ट एशिया चेक पॉइंट डिपेंडन्सी आहे आपली पूर्ण, त्यासाठी अल्टरनेट मार्ग शोधायला पाहिजेत. हाय इम्पोर्ट रिझिलियन्स आहे आपला, खूप आपण त्याच्यावर जास्त अवलंबून आहोत. आणि मिसइन्फॉर्मेशनचं मॅनेजमेंट आपल्याकडे फार उच्च पातळीवर झालं पाहिजे, त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टींचा सामना जो आहे तो आपल्याला करता येणार नाही. मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा, सरकारने या बाबतीत आत्ता सध्याच्या कंडिशनला कोणकोणती पावलं उचललेली आहेत की जेणेकरून पेट्रोल ड्युटी किती असणार आहे, डिझेल ड्युटी कशी असणार आहे, हे निर्णय हरदीप पुरी सिंग यांनी कसे घेतलेले आहेत. सरकारकडे दोन पर्याय होते, एक फ्युएल प्राइस वाढू देणे, दुसरा होता गव्हर्नमेंट रिव्हेन्यू सॅक्रिफाईस करणे. सरकारने काय केले, कंझ्युमर प्रोटेक्शन ओव्हर फिस्कल पॉलिसी किंवा फिस्कल स्टॅबिलिटी हा निर्णय घेतला. हा का घेतला असावा, याबाबतची कारण या संदर्भात तुम्ही सांगू शकता. सरकारने कोणते डिसिजन घेतले हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यामुळे ऑन पॉझिटिव्ह नोट, देअर विल नॉट बी अ एनर्जी लॉकडाऊन. इंडिया प्रिपेअर्ड आहे. काही बाबतीत थोडासा ट्रिगर पॉइंट होऊ शकतो, परंतु घाबरण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सकारात्मक राहायचं आहे, मिसइन्फॉर्मेशन पासून लांब राहायचं आहे. थँक्यू.